जसं जसं 2019चं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे आणि विविध चर्चांना उधाणही येत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले, अनेक विषय समोर आले. त्यात प्रामुख्याने चाकण विमानतळ, गाडाबंदी, पुणे नाशिक हायवे आणि पुणे नाशिक रेल्वे असे अनेक. विमानाचा मुद्दा जर आपण घेतला तर याला प्रामुख्याने विरोध केला ते म्हणजे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी. आणि हाच मुद्दा सगळे विरोधक उचलून धरतायत की खासदार आढळरावांमुळे चाकणचे विमानतळ रद्द झाले आणि आपले नुकसान झाले. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जेव्हा ह्या विमानतळासाठी सर्वे झाला त्यावेळी तेथील जागा व भोवतालचा परिसर हा भौगोलिकदृष्ट्या विमानतळासाठी योग्य नसल्याचा अहवाल विमानतळ विभागाने दिला आणि तो अहवाल तत्कालीन युती सरकारने दडवून ठेवला व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तेथील भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेऊन विमानतळाला विरोध केला. पण आता मात्र हेच विरोधक सांगतात की ह्याच आढळरावांमुळे चाकणचे विमानतळ रद्द झाले. याबाबत नेमकं खरं काय ऐकूया आढळरावांच्याच तोंडून. की 2005 पासून सुद्धा मी विमानतळ हा विषय चर्चेत आहे, पण तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळं मी विरोध केला आणि त्यामध्ये मी काही चूक केली अशातला अजिबात भाग नाही. अर्थात चांदूस वाकी त्या परिसरातल्या शेतकऱ्यांची 5,000-5,500 एकर जमीन विमानतळाला जावी साहजिकच कुणी विरोध करेल. आज सुद्धा पुरंदरच्या विमानतळाला विरोधच होतो आहे. पुरंदरला जेवढा विरोध आहे त्याच्या 10% सुद्धा विरोध खेडच्या चाकणच्या विमानतळाला कधीच नव्हता. जेवढी आंदोलनं पुरंदरला झाली तेवढी आंदोलनं इथं कधीच झाले नाही. याच्यामध्ये अग्रभागी मी होतो, कारण शेतकऱ्यांची बाजू घेऊन ज्या वेळेला 60% जमीन ही बागायती आहे आणि बागायती शेतीवर विमानतळ होणं याला मला विरोध होता आणि मला अभिमान आहे. अजूनही त्या गोष्टीशी मी ठाम आहे. पण वस्तुस्थिती अशी निघाली की पूर्वीच्या सरकारला ज्यावेळेला अजित पवार उपमुख्यमंत्री होते, वळसे पाटील मंत्री होते किंवा काय असतील ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना 2012-13ला सरकारनं रिपोर्ट दिला होता की ह्या तालुक्यामध्ये एअरपोर्ट होणं भौगोलिकदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. ती नदी आडवी आहे, नदीची प्रवाह बंद करावा लागेल किंवा नदीची दिशा बदली करावी लागेल, 5 डोंगर आहेत ते जमीनदोस्त करावे लागेल. अशा प्रकारचे मोगलाई प्रस्ताव एअरपोर्ट ऑथॉरिटीने दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे शक्य होणार नाही. ती फाईल त्या सरकारनं दाबून का ठेवली की इलेक्शनच्या तोंडावर त्याच वेळेस सर्वे झाला होता, सगळं झालं होतं, रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला पुन्हा कागदपत्र म्हणजे आता तुम्हाला नाव ठेवायची ही बनवेगिरी. हां, म्हणजे त्यावेळेला त्यांना असं ठरलं होतं की आता विमानतळ होतच नाही आहे, मग काय करायचं की ह्यांच्यामुळं होत नाही म्हणून फाईल बंद करून ठेवली. त्याच्यानंतर मला एक सांगा, हे सगळं जर होत असतं की एवढा सगळा विरोध करताना सुद्धा विरोध कोणाचा होता? सगळ्यात फ्रंटल मी होतो. म्हणजे एकट्या शिवाजी आढळरावांचा विरोध आणि एकट्या खासदाराचा विरोध अजित पवारांच्या विरोधात, वळसे पाटलांच्या विरोधात, दिलीप मोहितेंच्या विरोधात, शरद पवारांच्या विरोधात, पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात, सगळ्या सरकारच्या विरोधात, गृहमंत्र्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, एकट्या माणसाच्या विरोधामुळे विमानतळ जातं याचा अर्थ तुम्ही बांगड्या भरल्या होता का? हा प्रश्न येतो ना, अनुत्तरित होता. एकट्या माणसामुळे तुम्ही घाबरून सरकारनं विमानतळ तिकडं नेलं असं शक्यच नाही. त्याचेसुद्धा मी सगळे कागदपत्र देतो. पण मला अभिमान आहे, मी शेतकऱ्यांसाठी भांडलो, पण दुर्दैवानं त्या कारणासाठी विमानतळ गेलं नाही, तर तांत्रिकदृष्ट्या विमानतळ गेलं आहे ह्या सगळ्यांना माहिती आहे. जे आज विमानतळ करतात त्या सगळ्यांना माहिती आहे. काही लोक म्हणाले आमच्याकडं लोकांचे नुकसान झाले. मला सांगा काय झाली? विमानतळ नसण्यामुळे काय कोणाला अडचण झाली? शेतकऱ्याचा माल जात नव्हता. कुठून जात होता शेतकऱ्याचा माल? जात होतो, आजही जातो आहे. उद्या माझी पुणे नाशिक रेल्वे आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उपयोग पुणे नाशिक रेल्वेचा होणार आहे. आज मी सगळ्या इंडस्ट्रीला घेऊन गेलो होतो. फॉक्सवॅगन असेल, मर्सिडीज असेल, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, टाटा, सगळ्या लोकांना गेलो की बाबा तुम्ही माझ्याबरोबर चला, पंतप्रधानाकडे आपण विमानतळाची मागणी करू. त्या लोकांचं आम्हाला म्हणणं होतं विमानतळ जर आलं तर आमच्या गाड्या गाड्या किंवा त्याचे टायर किंवा त्या गाड्याची वाहतूक विमानानं होणार नाही आहे, आम्हाला रेल्वेचा उपयोग होईल, ही त्यांची मागणी होती. त्यामुळे इंडस्ट्रीचं नुकसान झालं असं म्हणणारे असतील तर हे माझ्या दृष्टीने साफ चुकीचं आहे. हे फक्त षडयंत्र आहे खासदार आढळरावांना बदनाम करण्याचं. विमानतळ जाण्यानं कुठले नुकसान झाले नाही. आज पण पुण्याचं विमानतळ जवळ आहे. 4 वर्षानंतर रेल्वे येईल
ती रेल्वे विमानतळाच्या अगोदर येईल याचं मी तुम्हाला खात्री देतो. यानंतरचा प्रामुख्याने गाजलेला आणि शेतकरी आणि बळीराजाच्या अतिशय जवळचा मुद्दा तो म्हणजे गाडाबंदी. खासदार आढळराव पाटलांनी गाडाबंदी उठवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. त्यामध्ये सर्वात प्रथम औरंगाबाद खंडपीठापुढे वैयक्तिक वकील देऊन आतापर्यंत खासदार आढळराव लढा देत आहेत. बैल हा जंगली प्राणी ह्या मुद्द्यावर गाडा बंद झाला, परंतु बैल हा जंगली प्राणी नाही हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे कोर्टात सादर करायला आपण कमी पडल्याने त्यावर निर्णय झाला नाही, असेही खासदार आढळराव सांगतात. ह्यापूर्वी कधीही निवडणुकीच्या अगोदर शब्द देणं किंवा प्रॉमिस करणं असा कधी विषय नव्हता. कारण बैलगाडा शर्यत निवडणुकीच्या काळामध्ये केव्हाही चालूच होत्या. 2004ला बैलगाडा शर्यत निवडणुकीमध्ये चालू होत्या म्हणून घाटात जाऊन प्रचार केला. 2009ला सुद्धा मी घाटात जाऊन प्रचार केला. 2014ला पण बैलगाडा घाटामध्ये जाऊनच प्रचार केला. याचा अर्थ त्यावेळेला बैलगाडा शर्यती चालू होत्या. याचा अर्थ त्यावेळेला मी काय लोकांना खोटी आश्वासनं दिली अशातला विषय नाही. 2 वेळामध्ये बैलगाडा शर्यती बंद पडल्या. त्यावेळेला इलेक्शन कुठलीही नव्हती आणि त्याही वेळेला बैलगाडा शर्यतीचा तिढा कोर्टामधून, सुप्रीम कोर्टामधून आणि हायकोर्टामधून सोडून आणायला मीच जबाबदार होतो. हे सगळं जगाला माहिती आहे. आता राहिला प्रश्न 2014ला दुर्दैवानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. कारण UPA सरकारनं केलेलं कायदा तो कुठंतरी सुप्रीम कोर्टानं अंमलात आणायचा म्हणून 2014च्या सरकार स्थापनेच्या वेळेलाच बैलगाडा शर्यती बंद पडल्या. ह्यापूर्वी लोकांना माहिती आहे, लोकांना अनुभव आहे. मी 2012ला तर प्रॉमिस केलं होतं की बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर मी राजीनामा देईन. अच्छा, तुम्हीच म्हटले होते. बरोबर आहे. आणि 2012ला 4 महिन्यानंतर बैलगाडा शर्यती चालू झाल्या. त्याचं श्रेय तुम्हालाच. माझाच श्रेय आहे. साहजिक पण आहे. आता विरोधक असं म्हणतायत की त्यावेळेला तुम्ही सांगितलं की बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर मी राजीनामा देईन. त्यावेळेला म्हणालो त्याचा याचा काही संबंधच नाही. मान्य. म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो की 2014ला ज्यावेळेला बैलगाडा शर्यती बंद झाल्या, ह्या सुप्रीम कोर्टानं आदेश काढला की बैलाची शरीराची रचना ही धावण्यासाठी नाही, ही शर्यतीसाठी नाही, ही प्रदर्शनासाठी नाही. बैल हा शेतामध्ये काम करू शकतो परंतु धावू शकत नाही. त्याच्या बॉडीची क्षमता तशी असल्यामुळं म्हणून त्याच्यावर बंदी आणली. पेटा ह्या संघटनेनं त्याच्यावर बंदी आणली. सरकारनं नेमलेल्या NGOनं त्याच्यावर बंदी आणली. त्याच्यामुळं गेले 4 वर्ष राज्य सरकार असेल, आम्ही असेल, बाकी सगळे लोक असतील, मी स्वतः सातत्यानं 5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. 1.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की नाही, बैलगाडा शर्यतीवर बंदीच आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू सरकार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, ह्या तिन्ही सरकारनं आपापल्या परीनं राज्यामध्ये कायदे केले. आता हा केंद्राचा विषय आणि राज्यामध्ये कायदे केले तर कसं, हा सुद्धा प्रश्न जनतेला येईल. राज्यामध्ये यासाठी कायदा करण्यात आला की हा जो ॲक्ट आहे क्रुएल्टी टू ॲनिमल,
हा ॲक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दोन्ही कन्करंट लिस्ट असल्यामुळं दोघांनाही समान लागू असल्यामुळं त्या राज्याने कायदे केले. तामिळनाडून खूप मोठं आंदोलन झालं, तामिळनाडून कायदा केला. मध्य प्रदेशनं आपलं कर्नाटकानं कायदा केला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी आंदोलनं केली. मोठं आंदोलन मी माझ्या नेतृत्वाखाली चाकणमध्ये झालं. हजारो लोक त्या ठिकाणी होते. राज्य सरकारनं कायदा केला. पण फरक असा झाला, आज तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू चालू आहे. त्यांनी कायदा केला. त्या राज्यांनी सर्व काय फुल प्रूफ त्यांची वकिलाची टीम नेमून कायद्याबरोबर रूल रेग्युलेशन. आपल्याकडे अडचण काय? ऐका ना, कायदा की नुसता करून चालत नाही. विधानसभेमध्ये आपण कायदा संमत केला, पण कायद्याबरोबर बैलगाडा शर्यतीचे रूल्स आणि रेग्युलेशन काय, नियम काय, हे करायला आपण सुप्रीम कोर्टात द्यायला आणि राष्ट्रपतीकडे द्यायला कमी पडलो. बाकीच्या राज्याने दिले. म्हणून त्याचा फायदा घेऊन अजय मराठे नावाच्या माणसानं हायकोर्टामध्ये अपील केलं की बैलगाडा शर्यतीला यांना परमिशन देऊ नका, कारण याने कायदा केला आहे, हा सदोष कायदा आहे. त्याला रूल केले नाही, नियम केले नाही. कायदा बनवला पण त्याचे नियम नाही बनवले. ह्या कारणासाठी ती केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने त्याला बंदी आणली. मग दरम्यानच्या काळात आम्ही सगळेजण सुप्रीम कोर्टामध्ये परत रिट केलं. मी स्वतः केलं, मी माझा वकील दिला. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ह्या संदर्भामध्ये देशाभरामधून अनेक केसेस आल्या, त्यामुळं आता बैलगाडा, जल्लीकट्टू, रेकला रेस किंवा धिरीव किंवा छकडी, शंकरपाट ह्या सगळ्यांची एकत्रितपणे सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांची केस एकत्रितपणे फुल खंडपीठापुढे, म्हणजे फुल बेंच, कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये 5 जज त्याचा निवाडा करतात. ह्या 5 जजच्या खंडपीठापुढे ही केस मांडायची. त्यासाठी राज्य सरकारनं आपलं स्पष्टीकरण जे समाधानकारक तयार केलेलं आहे त्यांना दिलं आहे. दुर्दैवानं गेले 1.5 वर्षापासून सुप्रीम कोर्टाकडून ती केससाठी तारीख मिळाली. आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी अशा प्रकारचे आम्ही पाठपुरावा करतो आहे. मी तरी करतो आहे. पण हे करत तुम्ही सिंगल का सरकार? सरकार पण, मी पण, माझं दोन्ही पॅरलल, म्हणजे कधी त्यांच्याबरोबर, कधी मी एकटा, कधी ते एकटे, सगळ्याच पद्धतीनं. पण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाला वाटलं, खंडपीठाला वाटलं की हा विषय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्यांच्या दृष्टीनं आधार, ट्रिपल तलाक, आरक्षण किंवा समलिंगीमध्ये जो कायदा झाला, हे विषय किचकट असल्यामुळं देशाच्या दृष्टीनं ब्रॉडली महत्त्वाचे असल्यामुळं ते पाठीमागे राहिले. बैलगाडा शर्यत सुरू करायला तुम्ही 35 लाख रुपये खर्च केला अशी पण चर्चा आहे. ठीक आहे ना, म्हणजे माझं हे ऐका ना, म्हणजे आपल्याला राजकारणापेक्षा बैलगाडा मालकांना कळू द्या नाही विषय काय सध्या. बैलगाडा मालकांच्या माहितीसाठी सांगतो की आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आमच्या ज्यावेळेला केसेस, महत्त्वाच्या केसेस नसतील त्यावेळेला आम्ही घेऊ. पण राज्य सरकारबरोबर राज्य सरकारचे प्रतिनिधी पाठवून आम्ही सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा विनंती केली की लवकरात लवकर ही केस घ्या. ही केस घेतल्यानंतर राज्यानं काही तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आणि बैलाच्या शरीराच्या रचनेचा अभ्यास करून जवळजवळ 100-150 पानांचा अहवाल तयार केलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या, मेडिकलदृष्ट्या, की बैल पळू शकतो, ज्या पद्धतीनं घाटात पळण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं पळू शकतो, अशा प्रकारे तो अहवाल तयार केला आहे. तो सुप्रीम कोर्टामध्ये पण सादर केलेला आहे. पण एकदा तारीख पडल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे ज्या कारणावरून बैलगाडा शर्यती बंद पडल्यात त्या कारणाचं स्पष्टीकरण कोर्टाला दिल्यामुळं कोर्ट राजी होऊन त्याला आपल्याला परवानगी देईल. पण हे काय होतं की हा सगळा दोष, जबाबदारी माझ्यावर केली जाते. बरोबर आहे. मला सांगा, इतर वेळेस बाकी लोक नाचत नाहीत बैलगाडा शर्यतीच्या, सगळेच लोक, पण आज सगळे कुठे गेलेत? चांगलं झालं, आमच्यामुळे झालं, काही अडचणाचं आढळल्यामुळे झालं. सगळ्या लोकांचं लक्ष फक्त माझ्यावर आहे, फक्त इलेक्शन आले म्हणून. मी बैलगाडा विषय हा काही इलेक्शनसाठी वापरला नाही, कधीच आयुष्यात कधी वापरला नाही. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेल की अनेक लोक बैलगाडा शर्यतीची चालू होण्याची चिन्ह असली की अख्ख्या गावभर पोस्टर लागतील, सगळेजण जोरामध्ये आपली प्रसिद्धी करायला जातील. पण मी त्या भानगडीत पडत नाही. किती लोक आले मला सांगा. अगदी मुख्यमंत्र्यांना बैलगाडीवर बसून नरिमन बोर्डला फिरवलं, भोसरीला फिरवलं. काही लोक इथले नारायणगावला एकाने तर बैलगाडा ओढला. त्याच्यापेक्षा काही लोक इथून, म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे लोक, इथले राष्ट्रवादीचे काही खासदार, इथले आमदार वगैरे वगैरे शरद पवारांना घेऊन
पर्यावरण मंत्र्याकडे गेले, फोटो काढले, पेपरला आले, ते कुठे गेले? आज त्यांना सुद्धा विचारणं गरजेचं आहे ना. बैलगाडा मालकांना त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुम्ही काय करताय? खासदार आढळराव काही ना काहीतरी करताय, तुम्ही काय करताय? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. खासदार साहेब, तुम्ही अतिशय प्रयत्नशील आहे, परंतु भाजपचं सरकार ह्या बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये कुठंतरी कचखाऊ धोरण घेतोय असा एक समज आहे. सरकारचा आणि कोर्टाचा तसाही अर्थार्थी संबंध नाही. उद्या नरेंद्र मोदींनी सांगितलं की नाही चला बैलगाडा चालू करा, सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे? नाही. 100% ऐकणार. पण सरकारची भूमिका कुठंतरी या बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये कचखाऊ आहे अशी पण चर्चा होते. नाही ना, केंद्र सरकारचा विषय नाही. राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारनं जे रिपोर्ट दिलेत, वकील दिलेत, हे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेच की. त्याचा कोर्टावर तसा हे होतच नाही ना. उद्या कोर्टावर काही प्रेशर आणून राज्य सरकार किंवा पॉलिटिकल प्रेशरचा काही हा विषय फक्त सुप्रीम कोर्टाच्या लाल फितीमध्ये अडकून पडलेला आहे. त्याच्या उपर काय नाही, त्याच्या उपर कुठलंही राजकारण नाही आणि कोणी याच्यावर राजकारण करू नका. प्रामाणिकपणे सरकारचे प्रयत्न चालू आहेत, माझे प्रयत्न चालू आहेत. उशीर लागेल, कदाचित 2 महिने जातील, 4 महिने जातील, पण बैलगाडा शर्यती चालू होईल. कुणाच्याही भूलतापाला पळू नका, याच्यामध्ये राजकारण आणू नका. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करण्यापेक्षा आज आपल्याला वाटतं की आमच्या पोटच्या पोरासारखं आम्ही जनावरांना सांभाळतो, ती अवस्था वाईट झालेली आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, ना की आपल्याला राजकारण करायचं. तिसरा आणि महत्त्वाचा विषय पुणे नाशिक रेल्वे आणि पुणे नाशिक हायवे. पुणे नाशिक हायवेचे काम अर्धवटच झाले, अनेक बायपासचे काम अजून अपूर्णच दिसत आहे. त्यावरूनही हा केंद्राचा विषय असल्याने खासदार आढळराव पाटलांवर अनेक स्तरातून आरोप झाले. तसेच पुणे नाशिक रेल्वे संदर्भात फक्त निवडणूक आल्यावरच हा मुद्दा तोडवर काढतो, इतर वेळी मात्र यावर खासदार आढळराव भाष्य करतानाही दिसत नाही असेही बोलले जाते. काही जण तर आम्ही लहानपणापासूनच रेल्वेचा मुद्दा ऐकतोय अशी टीका करताना दिसतात. परंतु खासदार आढळराव पाटलांनी या सर्वच मुद्द्यावर पाठपुरावा केला असल्याचे कागदोपत्री ते दाखवूनही देत आहेत. त्यांनी ज्या ज्या वेळी पाठपुरावा केला त्या त्यावेळी त्यांना यश प्राप्त झाल्याचे दिसतंय. विरोधकांच्या सगळ्याच टीकांवर आढळराव पाटील सडेतोड उत्तरही देताना दिसत आहेत. नवे सगळ्याच प्रश्नांवर खासदार महोदयांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याचे चित्र दिसतंय. आता निवडणुकांचं बिगुल वाजतंय. खासदार आढळराव पाटलांवरती विरोधकांनी कितीही आरोप केले तरी खासदार आढळराव पाटील ह्या आरोपांना भीक घालणार नाहीत, डगमगणार नाहीत, हे मात्र नक्कीच. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेचं जे अधिकृत इतिवृत्तांत आहे, ह्या रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जाहीरपणे मी सांगतो, अजूनही सांगतो, 1995-96 साली रेल्वेचा सर्वे जाहीर झाला आणि तो बंद झाला. त्याच्यानंतर 2005 कोणी काही केलं नाही. त्याच्यावर 2005लाच मी त्याची कारवाई केली. बऱ्याचशा प्रसिद्धी माध्यमातून असेल किंवा वृत्तपत्रातून असेल, सोशल मीडियामधून असेल, लोकांचं म्हणणं आहे की आम्ही लहानपणापासून ऐकतोय, आम्ही अनेक वर्षापासून ऐकतोय, आम्ही लहानपणापासून पाहतोय रेल्वे येणार येणार येणार. अशी परिस्थिती नव्हती, कधीच नव्हती. 2005ला ज्यावेळेला आम्ही हे कार्य हातात घेतलं, 2005 ते 2014 प्रत्येक रेल्वे संकल्पामध्ये, अर्थसंकल्पामध्ये माझी मांडणी असायची, माझं भाषण असायचं. आपण लोकसभेचं रेकॉर्ड तपासून पहा. लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये पुणे नाशिक रेल्वेची मागणी ह्यापूर्वी कोणी केली असेल तर मला माहिती. मग अशोकराव मोळ सुद्धा म्हणायचे की मी सुद्धा ही मागणी केली, मला सांगितलं अनेक प्रकल्प पेंडिंग आहेत, तुम्ही थोडं थांबा, म्हणून मी थांबलो. नाही, मग त्यांनी दाखवावं. अशोक अण्णा मोळ यांच्याबद्दल मला आदर आहे, मला त्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांनाही तुमच्याबद्दल आदर आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेच्या लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये जे स्पीचचं रेकॉर्ड आहे, तुम्ही 25 वर्षाचं रेकॉर्ड पहा. त्या रेकॉर्डमध्ये रेल्वेची मागणी, पुणे नाशिक रेल्वेची मागणी मीच केलेली आहे. 2016 खऱ्या अर्थाने याला गती आली. 2016 नंतर कंपनी स्थापन करायचा ज्यावेळेला वेळ आली, राज्य सरकार आणि रेल्वे दोघांच्या भागीदारीमध्ये महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन करायची. दोघांनी बीज भांडवल त्याच्यामध्ये गुंतवायचं. दोघांनी 50-50 कोटी रुपये जमा केले, 100 कोटी रुपये जमा झाले. त्याचं बेलाडोपेटला ऑफिस उभं केलं आहे, टोकन मनी याच्यावर पडली. परंतु ह्या प्रक्रियेला 1 वर्ष 1.5 वर्ष गेले कंपनी स्थापन होण्यासाठी. मग मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग, दोघांच्या कागदोपत्री, कंपनी रजिस्ट्रेशन
ह्या सगळ्या प्रकाराला जवळजवळ वर्षभराच्या वर्ष दीड वर्ष काळ गेला आणि त्याच्यानंतर गेल्या 7-8 महिन्यापासून खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळाली. मग त्याचा सर्वे करत असताना काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे की हा प्रकल्प पूर्वी पुण्यापासून तळेगावपासून चाकण वगैरे असा राजगुरुनगर नंतर पाबळ मलठण नारायणगाव असा येत होता निळगुडसर मार्गे. पण नवीन स्थापन झालेल्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरनं ठरवलं हा प्रकल्प आपल्याला इतरांसारखा प्रकल्प करायचा नाही, हा किफायतशीर मार्गाने जावा, त्यातून त्या प्रकल्पाला त्या रेल्वेला फायद्यात आणावं. त्यासाठी नवीन संकल्पना काय तर नवीन संकल्पना म्हणजे याच्यासाठी हायस्पीड रेल्वेचा प्रयोग भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा करायचा. मग ते करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नवीन रुटीन बघितलं की असं सरळ जाणं किंवा तसं सरळ जाणं. ह्यासाठी त्यांनी तो मार्ग राजगुरुनगरपासून पाबळ मलठण निळगुडसर आणि परत मंचरला यायच्याऐवजी त्यांना किफायतीचा मार्ग वाटला राजगुरुनगरपासून मंचरला यावा की जेणेकरून अंतर वाचेल आणि पैसे वाचेल. त्यामुळे त्याने निर्णय घेतला. लोकांना गैरसमज झाला की मी मुद्दामहून मलठण पाबळ आणि निळगुडसर टाळलं. मी त्याच्यावर मंत्र्यांना भेटून माझं ऑब्जेक्शन दिलं की जो पूर्वीचा मार्ग होता त्या मार्गाप्रमाणे माझं ते सुद्धा पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहाराप्रमाणे मी विनंती केली की पूर्वीच्या मार्गाने जा. त्यावेळेला सरकारनं रेल्वे मंत्र्यांनी आणि त्या MDने सांगितलं की ह्या प्रकल्पामध्ये अशी अडचणी आहेत, आम्हाला हायस्पीड करायचं असेल, लवकर करायचं असेल, किफायतशीर जर व्हायचं असेल तर आम्हाला हा मार्ग करायची मुभा द्या, तुम्ही याच्यामध्ये येऊ नका. माझ्या तोंडी त्याने मला सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प इकडनं आला. आता हे झाल्यानंतर नवीन सर्वे झाला. पूर्वीची सिंगल लाईनचा प्रोजेक्ट होता, आता डबल लाईन होणार आहे, 2 ट्रॅक होणार आहे, हायस्पीड होणार आहे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकला 2 तासात पोहोचणार आहे. मी तुम्हाला सांगतो कदाचित येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याचं कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. आता लँड ॲक्विजिशनचे गट नंबर वगैरे सगळे जमा करून त्याचं भूसंपादनाचं काम लवकरात लवकर चालू होईल इलेक्शनच्या दरम्यान. 3 ते 4 वर्षामध्ये पुण्यावरून नाशिकला जाऊ आपण सगळेजण एकत्र प्रवास करू. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. पत्ता करतो गुल हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. नाही रे ठासून आला, नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला, भल्या भल्यांचा वांदा केला. घासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला, भल्या भल्यांचा वांदा केला. त्याला बघून बत्ती गुल पॉवरफुल.